मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मी आधी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तो व्हिडिओ आधी तुम्ही बघा, नंतर काय आहे ते आपण नंतर बघू। माननीय मुख्यमंत्री साहेब, आम्ही फक्त आरक्षणच मागताय, नाही तुमची बायको मागत। आणि म्हणून सांगतोय की आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, कोणाच्या बापाचं नाही। आता हे जरांगे पाटील साहेब मुंबईमध्ये आरक्षण घ्यायला आलेले आहेत। त्यांना माहिती आहे की आपल्याला आरक्षण मिळत नाही, तरीही सुद्धा काही लोक त्यांना आंब्याच्या झाडावर चढवत आहेत आणि ते चढवून लोकांना सर्व एकत्रित करून मुंबईला घेऊन आलेले आहे आरक्षण घेण्यासाठी। अरे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आरक्षण दिलं होतं तेव्हा या लोकांची काय भाषा होती, मराठी लोकांची, की आमच्याकडे 100-200 एकर शेती आहे, आम्हाला कशाचं आरक्षण हवं आहे, आम्ही काही दलित समाजाचे आहोत का आरक्षण घ्यायसाठी? अरे मग तुम्ही दलित समाजाचे नव्हते, तुमच्याकडे 100-200 एकर शेती होती म्हणून तुम्ही आरक्षण घेतलं नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणत होते की तुम्हाला एक दिवस आरक्षणाची गरज पडेल, पण तेव्हा ते आरक्षण देण्यासाठी मी या दुनियेत नसणार। आज त्यांचे शब्द खरे झालेले आहेत, बरोबर। त्यामुळे मराठ्या लोकांना हेच सांगणं असेल माझं की काही सरकारच्या नादी लागू नका, तुम्ही आपापल्या गावी परत निघून जावात, उगाच स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका। आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, जे आहे तुमच्याकडे ते गोड मानून घ्यावा आणि आपल्या गावी परत निघून जावा। आमरण उपोषण केल्याने काही आरक्षण मिळत नाही आणि हे काही कोणाच्या बापाचं आरक्षण नाही आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे त्यानुसारच हा देश चालत आहे। आणि त्यामुळे हेच सांगतो की तुम्हाला आरक्षण पूर्णतः मिळत नाही आहे, जे आहे तुमच्याकडे ते गोड मानून घ्यावा आणि आपल्या घराकडे सुखरूप निघून जावा। आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा।